नमस्कार. तर आता आपण आलेलो आहोत फ्लावरच्या प्लॉटमध्ये. तर हा अर्धा एकराचा प्लॉट आहे. तर आता आपण व्हिजिट करण्यासाठी आलेलो आहोत. तर का अशा पद्धतीने हा प्लॉट आहे, पाहू शकता. हे 60-99. तर आपल्याला त्याच्यातला जो गाभा आहे आपण पाहू. सशक्त आहे हा गाभा. याला बोरॉन डिफिशियन्सी नाही, काय हरकत नाही. हा गाभा पूर्णपणे सशक्त आहे, म्हणजे काढाव्यास हा पक्व आहे असं म्हणायला काय हरकत नाही. तर अळीचा प्रादुर्भाव आपल्याला जाणवतोय बऱ्याच ठिकाणी. मार्केटमध्ये 60-99 जास्त चालतं का? तिथं अळी दिसली आपल्याला, हे पहा. म्हणजे वातावरण इतकं खराब आहे, कंटिन्युअस पाऊस असल्या कारणाने अळीचा प्रादुर्भाव हा बऱ्याचदा 10% पिकावर आपल्याला जाणवतोय. हे पहा, 100%. म्हणजे हे कंटिन्युअस असलेला पाऊस, वातावरण आणि ऊन नसणं, या सगळ्या गोष्टी रोगवाढीस कारणीभूत ठरतात. पाहू शकतो. म्हणजे शेतकऱ्यांच्या ज्या पीक काढणीपर्यंत जो प्रवास आहे शेतकऱ्याचा, तो अत्यंत संघर्षमय आहे. आणि त्यात बाजारभाव नसणं, हमीभाव नसणं, म्हणजे खूपच मोठी शोकांतिका आहे. हा गाभा बरं, हे छोटे गाभे आहेत. म्हणजे पण सगळे सेम, पण वाढीमध्ये कमी जास्तपणा हा कशामुळे जाणवतो? हा का अंतर, त्याच्यामधले अंतराच जास्त, दाट अंतर कमी अंतर असं झाल्यामुळं पण होऊ शकतं का रोहित? आता डाळिंबात सगळी सोबत सेटिंग झाली तरी कमी जास्त असतं. आता इथं अंतर जास्त आहे, पण इथं बघ ना, हेच नाही. त्याला अजून गाभच तयार नाही. पाणी साचल्यामुळे पण सड होते का रोहित? हो तसं पाणी साचलेलं आहे गाभ्यात. काय किडले आहे ना. याला माशी पण असते बरं का, फळमाशी. फळमाशी पण असते ना? फळमाशी नाही, हा भाग फळमाशीनेच आहे केला का नो? हे आळे आहे का फळमाशीच आहे? तेच माहित नाही आपल्याला, बघू त्याला विचारावं लागेल. ही आळे, ही आळी पण आधीची आळी दिसते, आत्ताची नाही दिसत. आळीचा प्रादुर्भाव आहे. आळी कुठे पण, आळी तर सापडा घेऊन. आळी गेली नुकसान करून, गाभ्यात घुसली असून पर अवघड आहे. माल जोपर्यंत हातात येत नाही तोपर्यंत काही खरं नाही. म्हणजे जो खर्च सुद्धा निघून का ना कधी कधी, अशी अवस्था शेतकऱ्यांची असते. म्हणजे खूप संघर्षमय हा विषय. आणि त्याच्यातूनही 2 पैसे हातात येतील का नाही ह्याची खात्री नसते, एवढं जबरदस्त आहे. आता सगळे ह्या समान अशा पद्धतीचा हा गाभा पाहिजे ते सगळे, आहे ना? पण एक ऑब्झर्व केलं का, बांधाच्या कडेची जास्त साईज मोठी गाभ्यांची, पाणी जास्त बसते आणि साईज होती. असे सशक्त गाभे आहेत सगळे. ह्याला कसला रोगराईचा प्रादुर्भाव नाही, अळीचा नाही, माशीचा नाही. माशाच येत नाही. तुम्ही काय घेऊन मग बॅटरी पुढं. आता हे काढायला कधी सुरुवात करायची? म्हणजे पूर्ण कालावधी किती दिवसात झाला याचा कंप्लीट? 2 महिने. ठीक आहे, काय हरकत नाही. असं ना, पिसोळा हिंडला ना लहान असताना. पिसोळा म्हणजे बारीक कीड असते का? पिसोळा आपला घरातला. हां हां हां. तो लहानपणी चावला नाही आला, हे असं होतं. जेवर मोठा मुळी गाभा चांगला बांधला बरं का, पण रोगराई जास्त त्याला ग्रस्त आहे. हे कंटिन्युअस पाऊस चालू आहे, आणि पाऊस चालू असल्यामुळं काय होतंय,
ऊन नाही आणि सारखा सारखा रिमझिम पाऊस चालू आहे, त्याच्यामुळे रोगराईला पोषक असं वातावरण तयार होते प्लॉटमध्ये. एकच मिनटं बॅटरी द्या. अशा पद्धतीने हा प्लॉट आहे की भयंकर नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याचं. तरी जे अपेक्षित उत्पादन आपल्याला पाहिजे होतं ते आपल्याला मिळू शकेल का नाही याची खात्री नाही, पण किमान जो खर्च झालेला आहे, म्हणजे आता जो भांडवली जे खर्च झाले त्याच्यावरती, जो आपल्या इन्व्हेस्ट केलेलं आहे आपण, समजा त्याच्यामध्ये औषधं असतील, खतं असतील आणि मजुरी असेल, किमान ही तरी आपली त्याच्यातून निघली पाहिजे, ही आपली किमान अपेक्षा आहे. तर हा पहा, हे जे आपण बाणाच्याकडे जे जो गाभा पाहतोय तो गाभा हा सशक्त आहे आणि फुगीर आहे, पांढरा शुभ्र आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये बोरॉन डिफिशियन्सी वगैरे आपल्याला जाणवत नाही आहे. आपण तुम्हाला पुढचं प्लॉट दाखवतो. क्वालिटी पहा, क्वालिटी छान आहे, पण शक्यतो 10% याला आळी आणि माशाचा प्रादुर्भाव आपल्याला जाणवतोय. म्हणजे वातावरणाचाही त्यात दोष आहे तेवढाच. आवेळी पाऊस, ऊन नसणं, तेवढ्या क्षमतेने ऊन नाही तिथे. त्या प्लॉटमध्ये ज्यावेळेस पूर्ण क्षमतेने ऊन जाईल, गाभ्यामध्ये ज्यावेळेस पाऊस पडणार नाही, पाणी जाणार नाही, त्यावेळेस सड थांबन पाहत आहे. ओके, चला तर मग आता आपण भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.